देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या कबनूर इथल्या एकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. तुषार येरुडकर असं त्याचं नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल, 28 राऊंड, 3 पुंगळ्या आणि अन्य साहित्य असा सुमारे पाऊण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तुषार येरुडकर हा त्याच्या व्हीएमसी मशीनच्या कारखान्यात पिस्तूल आणि काडतूस तयार करत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या दत्तनगर मधील 10व्या गल्लीत तुषार लक्ष्मण येरुडकर हा तरुण राहतोय. त्याचा याच परिसरातील दावतनगर इथं व्हीएमसी मशीनवर पार्ट तयार करण्याचा कारखाना आहे. या ठिकाणी तुषार येरुडकर यानं पिस्तूल, राऊंड आणि गन पावडर तसंच पिस्तूल बनवण्याचं साहित्य ठेवल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकानं आज या ठिकाणी छापा कारवाई केली. यावेळी तुषार येरुडकर याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल आढळून आलं. पोलिसांनी या कारखान्याची तपासणी केली असता या ठिकाणी त्यांना 28 जिवंत राऊंड, 3 पुंगळ्या, गन पावडर, काडतूस बनवण्याचे सुट्टे पार्ट आणि अन्य साहित्य असा सुमारे 74,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी या प्रकरणी तुषार लक्ष्मण येरुडकर याला अटक केली. त्याच्या या कारखान्यात पिस्तूल बनवण्याचा कारखाना असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. पुढील कारवाईसाठी तुषार येरुडकर याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार विनायक चौगले, विशाल चौगले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, सागर चौगले, सतीश सूर्यवंशी आणि अरुण धनगर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.